राम 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 या नाव काय आहे? गिरिजा. मामा कोणत्या गावचे आहेत? बटांचे. शिक्षण काय आहे तुमचं? BA. अजून कोणाचं काय विचारायचं राहिलंय का? नाही, मुलगी पसंत आहे आम्हाला. मुलगी आम्हाला पसंत आहे. सुनबाई, आता लवकरच घरी येण्याची तयारी कर. हा, पुढच्या आठवड्यात आपण लग्नाचा बार उडवून टाकू. अहो एवढं लवकर उरकणार नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका, आम्ही सगळं करून घेऊ. आता कसं आहे, हे आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे आणि याच्यासाठी आम्ही आमच्या घरी करावं असं म्हणतोय. कन्यादान मुलीचं करून द्यावं म्हणायला लागलोय. जमणार आहे का तुम्हाला? आमचा मानपान आम्ही करून घेऊ लग्न. आमची ऐपत कमी आहे, पण आम्ही आमच्या पद्धतीने करून देऊ. दादा ते म्हणते त्या पद्धतीने होऊ दे ना. दाजी बाहेर या 2 मिनिट. ते पाहुणे म्हणतील ना तसं करून टाका, नाहीतर परत ना तो आजीराज नाही ऐकणार. तो परत ना काहीतरी करून घेईल. पण आपल्या मानपानाचं काय? मानपान बघू की आपण परत. असं म्हणतो. चल मग. हां चला. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या, बाकीचं आम्ही बघतो. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं. पण आता शेवटची परीक्षा आहे मुलीची, तेवढी होऊ द्या आणि नंतर आपण तारखेचं बघू. तशी काही गरज नाही आपल्याला शिक्षणाची. पण आदिराज म्हणत असेल तर विचारू. आदिराज काय? आदिराज चालेल दादा. काय आदिराज, मुलगी आहे ना पसंत तुला? परत म्हणू नको मुलगी पसंत नाही. बहिणी चल ना, तुझं घर दाखव. चल तू पण. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यात ह्या दोघांचं लग्नाचा बार आपण उडवून देऊया. मेघा, हां काय ग, एवढी काय खुश दिसते? नाही म्हणजे नक्की कारण काय आहे? अगं आपल्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय ना.
मग मी तर खुश असणारच आहे आणि तसं पण माझ्यापेक्षा जास्त तू खुश असणार आहे. वहिनीची होणार आहे ना ती तुझी. मी तर खुश आहेच ग, पण तू खुश असण्याचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. नाही म्हणजे गिरिजाचं लग्न अधिराज सोबत होतंय हे कारण आहे की गिरिजाचं लग्न रणजित सोबत होत नाहीये हे कारण आहे? ए उगाच काय पण नको बोलू. हा घे अभ्यास करून चल. आणि मग त्या दिवशी रागात का निघून गेली होती तू? कोण मी? नाही हा, राहू दे. मेघा, मी मूर्ख नाही आहे. मी सांगते कारण काय ते. रणजितला गिरिजा आवडते हे हिला आवडत नाही, बरोबर ना? स्वाती, काहीतरीच काय बोलतेस तू? गप्प बस ग. बोल ना आता. हा, गप्प का बसलीस तू? बोल. हो, आहे माझं प्रेम त्याच्यावर. आला होता मला राग. झालं, भेटलं उत्तर आता. आता काय होणार ग? माहिती नाही, पण आता गिरिजाच्या मनात काय हे महत्वाचं. मला तर काही समजतच नाहीये. आणि हो, तुला लग्नाला यायचंय, काही कारण चालणार नाही. बरं मी ठेवते आता, आमचे हे आलेत. झालं ना राणी सरकार तुमच्या मनासारखं? ठरलं ना एकदा मुलाचं लग्न? अहो काय आहे, राणी सरकार, कोणीतरी ऐकेल ना. कोण आहे इथं बघणार? तुमचं आपलं काहीतरीच. साहेब खरं सांगू, आदिराज आपला मुलगा नसून सुद्धा तुम्ही त्याच्यावर पोटच्या मुलासारखं प्रेम करता. किती करता तुम्ही त्याच्यासाठी. खरंच मला तुमचा ना हेवा वाटतो. हे बघ, आता बोललीस ती बोललीस, परत हा शब्द काढू नकोस. आदिराज हा आपला पोटचा मुलगा नसला तरी तो माझ्या मित्राचा मुलगा असला तरी त्याला मी खूप जीव लावतो. हा, मी त्याच्यासाठी वाटेल ते करेन आणि ही गोष्ट आपल्या मुलांना नाही कळली पाहिजे. चुकलं माझं साहेब, यापुढे मी हा विषय काढणार नाही. मला माफ करा. बापरे, काय बोलताय ती लोक? म्हणजे दादा माझा भाऊ नाहीये, म्हणजे मी यांची एकुलती एक मुलगी आहे. नाही नाही, मला यांच्यावर भरोसा नाही बसत आहे. मी एक काम करते, मी दादाला फोन कर. नाही, मी हे सगळं दादाला सांगितलं तर दादा खचून जाईल. त्यापेक्षा त्याला हे सगळं जेव्हा कळायचं तेव्हाच कळू देत. हे बघ स्वाती, तू हे सगळं काहीच ऐकलेलं नाहीयेस. आता त्याला हे सांगणं बरोबर नाहीये. चला चला लवकर चला. आणि हा, दोघींनी पेपर छान लिहा. ऑल द बेस्ट. अरे यार, मला तर खूप टेन्शन आलंय. मी काय अभ्यासच केला नाही आज. अगदी स्वाती कधी येणार? काय माहिती. ती कधी यायची? थांब मी बोलावते. थांब. हॅलो, कुठेच घ्या? हा ठीक आहे, चल. काय म्हणाली ग? हॉल तिकीट घेऊन येते ती. चला, पेपरला उशीर झालाय. काय रे, काय झालं? बाळा तू जा ग घरी. आता घरी तुझे आई वडील तुझी वाट बघत असतात. मला तुला एकदा भेटायला आल्यावर परत जाऊ नाही वाटत घरी. मी नाही जा. अगं ते बरोबर, पण कुणी जर बघितलं आपल्याला ना तर अवघड होईल खूप. ठीक आहे, जाते. पण तू लवकर ये आता आणि मला कायमचं तुझ्याकडे घेऊन.
हिम्मत कशी माझ्या बहिणी कसं सांगणार तुम्हाला की माझ्यासाठी होतं तुम्ही आधीच माझी खूप मदत केली. त्या आदिराजनं खूप मारलंय मला नीट होऊ दे, मग बघतो त्याला मी. नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपलं नशीबच खराब आहे रे. आम्ही तुझ्यासोबत आहोत. माझं प्रेम तर मिळू शकलो नाही, पण तुझं प्रेम मिळवण्यासाठी जीवाचं रान करेल, पण तुझं प्रेम तुला मिळवू नये. आता तू काळजी घे, मी येतो.